शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी पुन्हा एकदा समोर आलेली आहे। मित्रांनो, शेतकऱ्याची चिंता मिटलेली आहे, कारण आता कर्जमाफी आणि वीज बिल माफीनंतर फडणवीसांची अजून एक मोठी घोषणा। मित्रांनो, ही मोठी घोषणा काय आहे, कोणत्या नवीन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करण्याची घोषणा केली आहे। लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर आज भाजपच्या प्रदेश समितीच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी 48,000 कोटींचे वीज बिल माफ करण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। वीज बिल माफ करण्याची घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात। वीज बिल माफ करण्याची घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा म्हणून दोन गोष्टी केल्या। शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत वीज बिल माफ केली। वीज कंपनी स्वतःच्या खिशातून भरत नाही, आपण बजेटमधून देतो। तुमच्या सगळ्यांच्या नावावर 7.5 हॉर्स पॉवरची जुनं बिलं आहेत। प्रत्येकाच्या नावाने तुमची जुने बिलं आहेत। कधीही कंपनीचा कर्मचारी वसुलीसाठी येऊ शकतो। मात्र आता आम्ही 48,000 कोटींचे जुने वीज बिल माफ करणार आहोत। शेतकऱ्यांची पाठी कोरी झाली पाहिजे आणि त्याला इतिहास लिहिता आला पाहिजे, त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। कर्जमाफीवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की कर्जमाफीचा निर्णय कोणतीही निवडणुका डोळ्यासमोर नसताना घेण्यात आला। कर्जमाफीचे आश्वासन आपण दिलं होतं। राज्यात अभूतपूर्व यश आपल्याला मिळालं। पालिका जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, भाजपला भरभरून जनतेनं दिले। राजकीय विचार केला असता तर समोर निवडणूक नाही, 2029-29ला कर्जमाफी करू असा विचार करता आला असता। मात्र शेतकरी हिताचे विषय राजकारण्यांसंबंधी नाही। महायुतीचे हे सरकार आहे, देवाभाऊंचे हे सरकार आहे आणि आपण निर्णय घेतला आहे। पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की ज्यांनी नियमित कर्ज भरलं आहे त्यांना 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला। काही आमदारांशी चर्चा केल्यानंतर मी 2 लाख रुपयांपर्यंतचं सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला। एकही पैसा आता शेतकऱ्यांना भरण्याची आवश्यकता नाही। मात्र कर्जमाफी अंतिम उपाय नाही। 7-8 वर्षात कर्जमाफी कराव्या लागत असतील तर आपले शेती प्रश्न कठीण आहेत। कोणी कर्जमाफीतून श्रीमंत झाला नाही। शेतकरी जेमतेम पीक कर्ज काढत असेल आणि ते पण माफ करू शकत नसेल तर अडचण आहे। त्यामुळे शेतकरी दुसरं कुठलंही कनेक्शन घ्यायला गेला तर त्याला ते मिळत नाही आहे। परंतु महायुती सरकारने ही 48,000 कोटी रुपयांची जुनी बिलं माफ करण्याचा निर्णय घेतला आहे। शेतकऱ्यांची पाठी कोरी झाली पाहिजे आणि नव्याने त्याला पाठीवर इतिहास लिहिता आला पाहिजे, या दृष्टीने आम्ही हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपच्या प्रदेश समितीच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला। या सत्कार समारंभावेळी ते बोलत होते। कर्जमाफी आणि थकीत बिलांच्या मुद्द्यावर मी नेहमीच राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल स्पष्टपणे बोललेलो आहे। मात्र आमच्या महायुतीतील काही सरकारी मंडळींनी जेव्हा माझ्याशी याबाबत चर्चा केली तेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला। पुढे मुख्यमंत्री म्हणाले, जर आम्हाला केवळ राजकारणच करायचे असतं तर 2029च्या विधानसभा निवडणुकीच्या शेवटी आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला असता। परंतु आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा आड काही राजकारण आणणार नाही। राजकारण आम्ही करूच ते करावंच लागेल, पण बळीराजा जीवावर करणार नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। राज्यातील 76% शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देत आहोत। या वर्षाअखेर आपला प्रयत्न आहे की आपण 100% शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देण्याचा प्रयत्न करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। 2014 नंतर आपण शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली। त्यासाठी जलयुक्त शिवार मागेल त्याला शेततळे या योजना राबवल्या। महाराष्ट्रात लाखो शेततळे निर्माण झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले।